राज्यामध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी देखील आता कार्यक्रम जाहीर झालेला असताना आता राजकीय पक्षांकडून जे आहे बैठकांचा धडाका सुरू झालेला आहे. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, त्याचबरोबर इतर जे छोटे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून आता बैठका असेल, इच्छुकांची चाचपणी असेल, असं सगळं सुरू झालेलं आहे. आपण सध्या पाहिलं की काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी जी आहे ती घोषित केलेली होती. खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शहरात महाविकास आघाडी जी आहे ती पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्याच दरम्यान युती जी आहे ती अद्यापही अजून फायनल झालेली नाही आहे. युतीकडून अजूनही जागा वाटप आहे, त्याबाबत पेच निर्माण झाल्यामुळे युतीची घोषणा अद्याप बाकी असतानाच आघाडीने मात्र यामध्ये बाजी मारत आता काम सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं कसा फॉर्म्युला ठरलेला आहे, युती आघाडीबाबत काय नेमकं निर्णय झालेला आहे. एक 3 दिवसापूर्वी एक महत्वाची महाविकास आघाडीची बैठक ही संपन्न झाली. खासदार निलेश लंके साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर साहेब असतील, सगळे ज्येष्ठ नेते गाडे सर असतील, सगळ्या पक्षाचे शहर अध्यक्ष वगैरे सगळ्यांच्या उपस्थितीत एक सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि जवळपास 50 ते 52 जागेंवर याच्यामध्ये कुठली चर्चा बाकी नाही. ह्या उमेदवारांची यादी ही आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत ती जाहीर केली जाणार आहे आणि एक 15-16 जागा आहेत त्याच्यावर सुद्धा सगळे काही जी तिढा आहे तो सुटला जाईल. एकंदरीत महायुतीकडे पाहिलं तर त्यांच्याकडून अद्यापही युतीबाबतच अजून पेच निर्माण झालेला आहे. तुम्ही आघाडी फायनल केलेली आहे, आज जागा वाटप देखील जाहीर करताय. जर समजा युतीकडे ज्यांना तिकीट नाही मिळालं तर अशा यांना तुम्ही तुमच्याकडे संधी देणार का? मला असं वाटतं त्यांच्याकडे एवढी ताकद आहे, एवढे ट्रिपल इंजन सरकार आहे, आज आमदार आहे, त्यांचा माजी खासदार आहे, पालकमंत्री त्यांच्याकडे आहेत, एकनाथ शिंदेचा पक्ष आहे, तरी देखील एक वाईट वाटते त्यांची परिस्थिती की अजूनपर्यंत त्यांना सुद्धा उमेदवार जाहीर करता येत नाहीये. इथं जर बघितलं तर आज त्यांच्याकडे विद्यमान नगरसेवकांची संख्या जास्त आहे, पण तरी देखील त्या लोकांबद्दल त्यांना खेळवलं जाते, त्याचं खऱ्या अर्थाने वाईट वाटतं आणि असे बरेचसे जण आमच्या संपर्कात आहेत. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, यावेळी या काळात महाविकास आघाडीची परिस्थिती वेगळी होती. आता महानगरपालिकेमध्ये आघाडीची परिस्थिती कशी राहणार आहे? इथं 100% महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. महापौर सुद्धा, महापौर उपमहापौर आमचाच बसणार आहे. 16-17 दिवसाचा अवधी आहे. 100% याच्यामध्ये जनता ही त्रस्त आहेत. हे इव्हेंटबाजी करून हे राजकारण या शहरामध्ये दाखवलं जातं, परंतु लोकांचं म्हणणं हे वेगळं आहे. लोक त्यांची प्रश्नांना धावून जाणारे, त्यांचे प्रश्न समजून घेणारे, फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आज सगळे उद्घाटन होतात, आचारसंहिता डांबरीकरण होतात, त्या लोकांना इतक्या दिवस इतके वर्ष थांबून का ठेवलं? तुम्ही जर याच्यामध्ये वर्क ऑर्डर होऊन तुमचे सगळ्या निधी 2-2 वर्षापूर्वी आला होता, मग यांना फक्त निवडणुकीच्या काळामध्ये सगळं आम्ही विकास कामं करतो हे दाखवायचं होतं. लोकांना तुम्ही आज त्या खड्ड्यांच्या रस्त्यांमध्ये हे 2 वर्ष ठेवलं. हे लोक विचारणार आहेत तुम्ही तिथं त्यांच्याकडे प्रचाराला गेल्यावर. हे महायुतीची अशी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीचं यावेळेसचे मुद्दे कसे राहणार आहेत, काय तुम्ही विचार केलेला आहे? महाविकास आघाडीचे काय मुद्दे राहतील या निवडणुकीत? खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे, अजेंडा आहे, इथं लोक आज फेज 2 जे पाणी आहे आपल्याला आजही दिवसा आड पाणी मिळतं. ही योजना 2013 साली जी सुरुवात झाली होती आणि त्याचे 3 वर्षात ज्याचा पूर्ण कालावधी संपुष्टात येऊन लोकांना 4 इंची 6 इंचीचं पाणी लोकांना दररोज मिळणार होतं. आजपर्यंत ते का मिळालं नाही? त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय? 125 कोटीच्या योजनेचं काय काय झालं? अजूनपर्यंत यांच्याकडं सगळे अधिकाऱ्यांना विचारण्याची आज हे नेते मंडळी, इथले स्थानिक आमदार, माजी खासदार हे सगळे अजूनपर्यंत का नाही मीटिंग घेतात? दुसरी गोष्ट जर बघितली ते भुयारी गटारची योजना मागं देखील आमच्याच एका घटक पक्षाच्या एका नेत्यांनी विचारलं, त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे आणि हा आरोप 100% खरा आहे की ह्याच्यामध्ये स्थानिक जी भुयारी गटार योजना मध्य शहरात होती त्याच्यामध्ये अजूनपर्यंत ती चालू झाली आहे का? तिसरी गोष्ट जर बघितली तर इथं आज शहराचा विस्तार हे 4 उपनगरमध्ये आहे. आज सावडी उपनगरमध्ये अशा कितीतरी कॉलनीज आहेत, मोठे मोठे वसाहती आहेत जिथं लोकांना साधं डांबरीकरण सुद्धा झालेलं नाही. हे आज कॉन्क्रीटचे रस्ते याच्यामध्ये घेतात आहे, परंतु कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये देखील काय काय घोटाळे केलेत. आज किरण काळे असतील किंवा आमचे दीप चव्हाण साहेब असतील, मोठे मोठे घोटाळ्यांमध्ये त्यांनी या ठिकाणी जाहीररित्या पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. ते सुद्धा महत्वाचे अजेंडे आहेत. लोक याच्यामध्ये संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. हे सगळे अशा मुद्द्यांवर आमचे लोकांना, आमचे उमेदवार सगळे सुशिक्षित आहेत, साधे आहेत, लोकांसाठी सातत्याने 24 तास
जे उपलब्ध असणारे आहेत जनतेच्या हाकेला असे उमेदवार दिले जाणार आहेत. एकीकडे राज्यात आता ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत. मनसे आघाडी सोबत लढतीये. आपल्याकडं काय आता थोड्या वेळापूर्वी शिवसेना आणि मनसेने जल्लोष केलेला आहे. मनसेला आपण आघाडीत घेणार. हा 100% त्याच्यामध्ये मनसे असंही राज्य पातळीवर राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र आलेत. इथं मनसेनी पूर्वीपासून ज्यावेळेसपासून मनसे पक्षाची स्थापना झाली इथं एक चांगलं केडर आहे त्यांचं, जे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मनसे स्टाईलनी लढा देत असतं. तर त्या सगळे आमच्या सोबत आहेत आणि त्याच्यामुळे निश्चित प्रकारे हे उपयुक्त ठरणार आहेत. इथं शिवसेनेची सुद्धा अनिल भैया राठोड साहेबांच्या विचारांची काय ताकद आहेत आणि त्याच्या सोबत समविचारी हे काम करणारे हे सगळे घेऊन आम्ही याच्यामध्ये ही निवडणूक लढवणार आहोत. या सगळ्या परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, इथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे. आपल्याकडे कशी परिस्थिती राहणार? तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही जा तिथं एकच सांगितलं जातं, नगरचं राजकारण बाबा हे फार विचित्र आहे, खालच्या पातळीचं आहे. म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये सांगूशी वाटत नाही, परंतु लोकच याच्यामध्ये हे सर्टिफिकेट नाहीये, ही शोकांकित आहे. ही सुधारायचं काम खऱ्या अर्थाने हे जबाबदार निवडून 3दा 4दा निवडून आलेले यांच्यावर होतं. इथल्या स्थानिक आमदारांनी ही परिस्थिती सुधारवली का नाही? फक्त दाखवतात आम्ही एवढा निधी आणला, कुठून आणला, काय आणला, ते स्पष्ट केलं पाहिजे. महानगरपालिकेमध्ये आज 150 कोटी रुपयाचं त्यांनी सांगितलं, मी 150 कोटीचे विकास कामांचं कॉन्क्रीट रस्ते झाले, मान्य आहे कॉन्क्रीट रस्ते झाले, परंतु तो हा निधीचं नियोजन कसं करणार आहेत? इथं याच्यामध्ये 30% निधी हा पालिकेचा लागणार आहे. आज 45 कोटी जर पालिकेतून घ्यायचे ते कसं करणार आहेत? त्याच्यामुळं हे सगळे इव्हेंटबाजीचं राजकारण याच्या विरुद्ध आम्ही सगळा आमचा लढा पुकारलेला आहे आणि निश्चित प्रकारे लोक यांच्या भ्रष्टाचारामध्ये जे काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने यांचे कार्यकर्ते 2-2, 3-3, 4-4 लाख रुपयांची मलाई ही सर्वसामान्य जनतेची खातात, ह्याच्यावर सगळे आमचे उमेदवार लढणार आहेत निवडणूक आणि जिंकून येणार आहेत. म्हणजे इकडे राज्यात जरी चित्र वेगळं पाहायला मिळालं तरी अहिल्यानगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी येण्याची चिन्ह आहेत. ते राज्यात काय चाललंय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. इथं राजकारण केलं जात नाही, इतकं राजकीय दुश्मनी पाळली जाती. त्या दुश्मनीला आम्ही पुरून उरतो, त्याला उत्तर देतो, त्याच्या विरुद्ध आवाज उठवतो. त्याच्यामुळे इथं कदापि शक्य नाही ते घड्याळ आणि कमळ असू त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. नक्कीच जे आहे राज्यात काही चित्र वेगळं असलं तरी अहिल्यानगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ती एकत्र येणार नाही आणि महानगरपालिकेमध्ये आघाडी ही एक सर्व ताकदीनिशी लढणार असल्याचं जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितलेलं आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.